नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वायरसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत आरजे रसिका. मित्रांनो, स्वप्न मोठं असेल, मेहनत प्रामाणिक असेल आणि नेम अचूक असेल तर लक्ष्य गाठणं अशक्यच नसतं. आजच्या क्रीडा जगतमध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका जिद्दी, ध्येयवेड्या आणि महाराष्ट्राचा तसेच भारताचा अभिमान वाढवणाऱ्या खेळाडूला. रायफल शूटिंग आणि क्रॉसबो शूटिंग या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या 2023च्या साऊथ कोरिया एशिया पॅसिफिक मास्टर गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या, 2026 अबुधाबी ओपन मास्टर गेम्समध्ये सुवर्णपदक तसेच नुकत्याच झालेल्या नॅशनल क्रॉसबो शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावणाऱ्या सौ संजना संकेत लुनावत यांचं देवगिरी रेडिओवर मनपूर्वक स्वागत. संजनाताई, सर्वप्रथम तुमचं रेडिओ देवगिरीच्या वतीने खूप खूप स्वागत आणि या सर्व यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन. तर संजनाताई, सर्वात आधी आमच्या श्रोत्यांना तुमच्याविषयी थोडंसं सांगाल का? मी संजना संकेत लुनावत. मी इंडियाला रिप्रेझेंट करत आहे क्रॉसबो इव्हेंटमध्ये आणि रायफल शूटिंग इव्हेंटमध्ये. ताई, रायफल शूटिंग आणि क्रॉसबो शूटिंग या खेळांकडे वळण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कोणाकडून मिळाली? माझे आई आणि माझे बाबा. बेसिकली माझी आई जे आहे ते स्पोर्ट्सला खूप फॉलो करत होते. जेव्हा ऑलिम्पिक गेम्स किंवा क्रिकेट मॅचेस असायची ते म्हणजे सगळं आपलं काम करून ते टीव्ही समोर बसायचे. आणि जेव्हा राज्यवर्धन राठोड यांनी मेडल घेतलं होतं ऑलिम्पिक्सचं, तेव्हा माझ्या आईला म्हणजे असं खूप प्राऊड मुवमेंट होतं तिच्यासाठी. आणि मग नंतर 2008 मध्ये अभिनव बिंद्रासानी ऑलिम्पिकचं मेडल घेतलं होतं, स्वर्ण पदक. तर त्यावेळी माझ्या मम्माचं असं होतं की खूप चांगलं, म्हणजे अशी फील्ड आहे ज्याला एक्सप्लोर केलेलं नाही, तर त्यामध्ये तू ट्राय कर. आणि माझ्या बाबांचं असं होतं, माझ्या बाबांचं किंवा माझ्या काकांचं, सगळे आमच्या घरामध्ये म्हणजे कसं पॅशनेट आहे. वेपन्स, रायफल, पिस्टल्स, त्यांच्यासाठी म्हणजे एक वेगळी दुनिया आहे ते. तर त्यामुळे माझे पूर्ण घर एकत्र आले आणि त्यांना असं वाटलं की हो, तिला ट्राय करू द्या आपण. मग ताई, नेमकी तुमची लहानपणापासून या खेळाची सुरुवात कशी झाली? आणि म्हणजे तुम्हाला आता तुम्ही सांगितलं की तुमच्या सगळे घरचे तुम्हाला पाठिंबा देत होते, तर मग नेमकी तुम्ही कुठे पहिल्यांदा खेळलात? बघा, जालना हे खूप छोटंसं प्लेस आहे. त्यामुळे कसं झालं की तिथं म्हणजे असोसिएशन नव्हती तेवढी, म्हणजे गुगल आपण एक्सप्लोर करत नव्हता. तर मला खूप वेळ लागला की प्रॉपर प्लेस, प्रॉपर कोचेस आणि प्रॉपर इन्स्टिट्यूट भेटण्यासाठी. तर माझी जर्नी जेव्हा मी 12 पास केलं त्यानंतर स्टार्ट झाली. खूप वेळ लागला, पण इट्स अ फ्रुटफुल जर्नी. नक्कीच. मग ताई, रायफल शूटिंग आणि क्रॉसबो शूटिंग मध्ये फरक आहे, तर मग तो नेमका फरक काय आहे तो आम्हाला जरा सांगाल का? क्रॉसबोमध्ये कसं असतं की जे वेपन आहे ते त्याचं जे बेस आहे, ट्रिगर, ते रायफलचं असतं क्रॉसबोमध्ये. आणि जे फंक्शनिंग असतं, मॅन्युअल फंक्शनिंग, ते आर्चरीचं असतं पूर्ण. तर तुम्ही रायफलवर एक आर्चरीचा ॲरो ठेवून त्याला ट्रिगर करून आर्चरीचे मेकॅनिझमतून ते ॲरो शूट होतं. हे डिफरन्स आहे. तर जे क्रॉसबो आहे ते रायफल शूटिंग आणि आर्चरीचं एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. नक्कीच. क्रॉसबो शूटिंग हा तुलनेने कमी परिचित खेळ आहे, म्हणजे बऱ्यापैकी जणांना माहिती नाहीये. तर मग नेमकं ह्या खेळाचं वैशिष्ट्य काय आहे? क्रॉसबोमध्ये म्हणजे आपल्या इंडियामध्ये नाही एवढं पॉप्युलर आहे, पण युरोपियन वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप पॉप्युलर आहे. जे ऑलिम्पियन्स असतात ते क्रॉसबो पण खेळतात. आणि जे क्रॉसबोची जी संघटना आहे तिथं, ते त्यांच्या गव्हर्नमेंटतून मान्यता प्राप्त केलेली आहे. आणि या खेळचं विशिष्ट म्हणजे असं असतं की तुमचं फिजिकल जे आहे, जे फिजिकल बॉडी असते त्याला लोड करण्यासाठी लागते. आणि जे मेंटल कॉन्सन्ट्रेशन लेवल असतात, ज्याप्रमाणे रायफल शूटिंगचं असतं ना, स्थिरता, पेशन्स, फोकस ठेवून, तर ते दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून तुमचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट खूप चांगलं होतं. नक्कीच. तुम्ही 2011 पासूनच विविध शूटिंग स्पर्धांमध्ये पदक मिळवलंय, तर मग जेव्हा तुम्ही तुमचं पदक मिळवलं तेव्हा तुम्हाला काय वाटतं होतं, की तेव्हा तुमची भावना काय होती? फर्स्ट मेडल जेव्हा भेटलं मला आजपर्यंत, म्हणजे ते स्पेशल असतात. जे फर्स्ट असतं ते नक्कीच स्पेशल असतात. पण त्यावेळी माझं असं असतं ना आपलं की नाही, हे फक्त स्टेटचं झालं, काहीतरी मोठं करायचं असं माझं सुरू होतं त्यावेळी. तर तो स्पेशल होता, पण एवढं स्पेशल नव्हतं. 2012 मध्ये तुम्ही इंटर कॉलेजिएट शूटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं, तर मग त्या विजयाने तुमचा आत्मविश्वास तर वाढलाच असेल. तुमच्यात नेमके काय काय बदल झाले आणि तुम्ही जेव्हा सुवर्णपदक मिळवलं होतं त्यावेळेसचा तुमचा अनुभव कसा होता? इथं म्हणजे कसं होतं, औरंगाबादचे किंवा आपल्या मराठवाड्याचे युनिव्हर्सिटीचे अंडर जे कॉलेज येतं
त्यांचे स्टुडंट आले होते आणि ते आपल्या फ्रेंड्स असतात ज्यांच्याबरोबर तुम्ही प्रॅक्टिस करतात, त्याचं कॉम्पिटिटर तुमच्यासोबत खेळतात. पण हे मॅचेस म्हणजे असं असतं की नाही की अरे गोल्ड मला हवं आहे. सगळ्यांचं म्हणजे असं असतं की एव्हरीवन कम्स हिअर टू प्ले अँड विन. असं नसतं की अरे ही माझी फ्रेंड आहे तर घेऊन जाऊया हां, मेडल. हां. तर युनिव्हर्सिटी गेम्स किंवा इंटर कॉलेजिएट ते फ्रेंडली असतात, पण एव्हरी प्लेस आपल्याला असं वाटतं की नाही आपण बेटर करू शकतात. आपल्याला खूप चांगलं म्हणजे एक गायडन्स भेटत आहेत, कॉम्पिटिशन होत आहेत, तर ते एक बूस्ट देतात, पण फ्रेंडली बूस्ट. नक्कीच नक्कीच. वर्ल्ड कप फायनल्स रशिया आणि वर्ल्ड कप चॅम्पियनशिप सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जेव्हा तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व करतात तेव्हा तुमची भावना काय असते? म्हणजे तुम्ही दुसऱ्या कंट्रीत जाऊन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताय त्यावेळेस तुमची भावना काय असते? ते माझी फर्स्ट मॅचेस होती क्रॉसबोला इंटरनॅशनलमध्ये माझं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी. तर फर्स्ट टाईम मी फक्त एकच वुमेनला कोटा भेटला होता आणि 4 मेल्स होते. तर मला असं एवढं एक प्रेशर होतं. तर आय वॉज लाईक नर्वस, सुपर नर्वस. पण असं पण प्राऊड मोमेंट्स येतात की अरे मी आपल्या कंट्रीसाठी काहीतरी करते आणि त्याला रिप्रेझेंटेशन भेटत आहे माझ्यामुळे. तर ते एक फार अभिमानाचं क्षण असतं. नक्कीच. ताई 2023 साऊथ कोरिया एशिया पॅसिफिक मास्टर गेम्समध्ये .22 रायफल शूटिंगमध्ये तुम्ही सुवर्णपदक जिंकलं होतं. तर त्यावेळेस तर तुमचा अनुभव काही होता का? म्हणजे त्यावेळेसचा अनुभव कसा होता? एखादा प्रसंग तुम्हाला आठवत असेल तर? साऊथ कोरिया म्हणजे असं होतं की माझं विजा झालेलं नव्हतं. एंड टाईमपर्यंत माझं विजा झालेलं नव्हतं. आणि जेव्हा आला मी फक्त असं होतं की मी गेले आणि माझी एक मॅच निघून गेली होती 10 मीटर्सची. आणि मी तिथं बसले होते एअरपोर्टवर आणि खूप म्हणजे असं गोंधळ झाला होता खेळण्यासाठी आणि जाण्यासाठी, कारण की टीम पहिलेच पोहोचून गेले होते तिथं. पण जेव्हा मी तिथं गेले, एक्सपिरियन्स केलं कसं असतं इंटरनॅशनल एरिना, तर तो म्हणजे माझ्यासाठी एक वेगळा अनुभव. डिफरंट कंट्रीजचा जे डिफरंट अनुभव असतात की पीपल, ॲटमॉस्फिअर, क्लायमेट, एव्हरीथिंग, फूड, तर तो स्पेशल होता. कारण की माझी खाण्याची खूप खूप हाल झाले होते तिथं साऊथ कोरियामध्ये. तर तो स्पेशल होताच. नक्कीच. ताई जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन खेळतात आणि भारतीय खेळाडू म्हणून जेव्हा तुम्ही तिथे खेळतात, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात, तर मग तुम्हाला तो तुमच्यासाठी अभिमानाचा क्षण असतो. तर ती भावना नेमकी काय असते? एक सांगू का, एक एक्सपिरियन्स मला आठवतंय की मी युरोपमध्ये होते. तिथं म्हणजे एशियन कंट्रीजचे जे असतात, पाकिस्तानी रेस्टॉरंट्स आहे किंवा इंडियन रेस्टॉरंट्स आहे, ते आम्ही कसं करत होते की आपला प्रॅक्टिस झालं तर तेच टी शर्ट घालून आम्ही जायचे. तर त्याच्यामध्ये बॅकमध्ये इंडिया लिहिलेलं असतं. तर नॉट ओनली इंडियन, जितने लाईक बांगलादेशी, नेपाली, पाकिस्तानी, ते लोक आम्हाला चार्ज करत नव्हते ना. मी असं म्हणत होते की नाही बाबा आमच्यामध्ये असं नसतं. पण बाहेर देशमध्ये जाऊन जेव्हा तुम्ही सांगतात की तुम्ही इंडियन प्लेअर आहे, तर एक त्यांना असं वाटतं की हां हे आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. पाकिस्तानी पण असतात, बांगलादेशी पण असतात, सगळे म्हणजे जे असतात आपले एशियन कंट्रीचे, त्यांना असं वाटतं की ओके आपले इथलं आहे. तर खूप म्हणजे एक बिईंग अन इंडियन प्लेअर, इट्स अ व्हेरी व्हेरी ऑनरिंग थिंग. खूपच छान. म्हणजे तुम्हाला त्यावेळेस वाटत असेल नक्कीच. जेव्हा तुम्ही 2026 म्हणजे आत्ताच अबुधाबी ओपन मास्टर गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं, तर मग या यशामागचं नेमकं रहस्य काय? तर तुम्ही जेवढ्या पण स्पर्धा खेळल्यात तेवढ्यामध्ये तुम्हाला सुवर्णपदक नाही तर कुठलं तरी मेडल आहेच आहे. तर या यशामागचं रहस्य नेमकं काय? त्यावेळी मी सिंगल होते, माझे लग्न झालेलं नव्हतं आणि या मॅचमध्ये माझं लग्न होऊन मला बाळ झाला होता. आणि तो फक्त 2.5 महिन्याचं होतं. तर माझे हस्बंड आले होते, ते तिथंच म्हणजे वर्क करत आहे अबुधाबीमध्ये. तर त्यांचं ऑफिस करून सगळं करून ते आले आणि त्यांनी बाळाला पूर्णपणे लक्ष देऊन त्याची काळजी घेतली आणि त्या टाइम मी मॅच करत होते. तर एक ॲज अ हस्बंड ही सपोर्ट्स अ लॉट. नक्कीच एक सपोर्ट पाहिजेच असतो. जेव्हा तुम्ही 2018 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक आणि मिश्र गट अशा दोन्ही प्रकारात सुवर्णपदक मिळवलं होतं आणि आत्ताच अलीकडे झालेल्या उत्तराखंडमध्ये झालेल्या नॅशनल क्रॉसबो चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तुम्हाला कांस्य आणि सुवर्ण अशी 2 पदकं मिळाली. तर मग त्या दोन्हीमधल्या काय आठवणी होत्या किंवा त्यावेळेसच्या मॅचेस कशा होत्या? मॅचेस म्हणजे ट्रॅव्हलिंग, इथून उत्तराखंड जाणे आणि म्हणजे तिथं आपल्या वेपन असेंबल करणे, मग टीममध्ये पण एंट्री घालून म्हणजे मी वेगवेगळ्या पार्टिसिपंट्स बरोबर खेळले होते. पूर्वी मी अंकुर रावत बरोबर खेळत होते, आता तन्मय चमरोलिया बरोबर टीम केली आता. तर डिफरंट प्लेयर्स बरोबर तुम्ही इंटरॅक्शन करतात आणि दरवर्षी
न्यू प्लेयर्स असतात, न्यू चॅलेंजेस फेस करतात आणि न्यू स्कोर सेट्स होतात. यावेळी मी 3rd पोझिशनवर आले. कास्य भेटला मला इंडिव्हिज्युअली. तर जे सिल्वर आहेत, जे गोल्ड मेडलिस्ट आहे, ते पण न्यू प्लेयर्स आहे आणि ते खूप चांगलं करत आहे. असं नाही की एक तुम्ही ओल्ड प्लेयर्स आहे, तुम्ही सिनियर प्लेयर्स आहे तर तुम्ही मेडल्स घेणार. असं म्हणजे न्यू प्लेयर्स, न्यू फेसेस पण येतात आणि ते खूप चांगलं करतात आणि ते बघून कधी कधी कॉम्पिटिशन फील होतात, पण म्हणजे खूप चांगलं पण फील होतात, हॅपी. नक्कीच. शूटिंग सारख्या खेळात मानसिक एकाग्रता खूप महत्वाची असते, आपल्याला माहितीच आहे. तर मग जेव्हा तुमच्यासमोर लक्ष असतं त्यावेळेस तुम्ही मन शांत ठेवण्यासाठी काय काय करता? त्यासाठी माझे मेंटल कोच एक ते आहे नितीन शर्मा. तर ते दिल्लीमध्ये राहतात. तर ते एक्सरसाइजेस देतात, योगा करून घेतात, वेगळं वेगळं स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा फोकसिंग एक्सरसाइजेस, ब्रीदिंग टेक्निक्स असतात. त्यामुळे म्हणजे कसं कॉन्सन्ट्रेशन होतं. एक टाइम असतं जेव्हा आपल्याला असं वाटतं शूट करायचं की थांबायचं, म्हणजे असं पण प्रश्न येतो. बट इट्स लाईक व्हेरी जसे ब्रीदिंग असते ना आपल्यासाठी नॅचरली होतात, तसे एक टाइम नंतर शूटिंग पण होऊन जाते. तर ते इंक्लुडिंग कोचेस, इंक्लुडिंग डाइटिशियन, न्यूट्रिशनिस्ट, मेंटल कोचेस, कोचिंग, एवरीथिंग इंक्लूड करके एक प्लेयर होता है. मग ताई, एक महिला खेळाडू म्हणून तुमच्या प्रवासात नेमकी कोणती कोणती आव्हानं आलीत? सर्वात आधी जालनामध्ये शूटिंग रेंज नव्हती आणि एवढ्या आता गुगल, आपण काहीतरी आपल्याला हवं आहे तर आपण गुगलची सहायता घेतो. पण 2011मध्ये, 2010मध्ये, 2009मध्ये असं काही म्हणजे एवढं डेव्हलप नव्हतं. तर पर्सनली जाऊन शोधणं, इन्स्टिट्यूट बघणं, कोचेसला कॉन्टॅक्ट करणं, ते तिथे अवेबिलिटी असणं खूप म्हणजे खूप एक वेगळा अनुभव होता आणि तो स्ट्रगल खूप खूप वेगळा होता. आणि आता कसं असतं की आपल्याला सगळं ऑनलाईन भेटून जातात. तर तो इतकं म्हणजे असं आज असं वाटतं की हां ठीक आहे, इथंच होतं ना ते इन्स्टिट्यूट, आपण गेलं असतं. पण त्यावेळी ते इन्स्टिट्यूट सर्च करण्यासाठी पण खूप एक स्ट्रगल केले. मग कोचेस सर्च करण्यासाठी, मग वेपन इम्पोर्ट करण्यासाठी, मग इंटरनॅशनल कोचेस बरोबर ट्रेनिंग घेण्यासाठी. आणि यामध्ये माझी इंजरीज खूप वाढली होती. फ्रिक्वेंटली इंजर्ड व्हायची मी. तर लाईक ट्रेनर्स हवं होतं आणि थेरपिस्ट हवं होतं. ते सगळं म्हणजे एक स्ट्रगल म्हणून आले. पण ॲट द एंड ऑफ द डे मला लोक सापडली ज्यांनी मला हेल्प केली सोल्युशन ढूंढण्यासाठी. आणि मग सगळं एक टाईम असतं सगळ्या गोष्टींचं. तर आता माझ्याजवळ मला असं वाटतं की मला एक प्रॉपर टीम आहे माझ्याजवळ. नक्कीच. ताई, आता खेळासोबत वैयक्तिक आयुष्य पण असतं आपलं, मग आपलं कुटुंब. आताच तुम्ही सांगितलं तुमचं लग्न झालंय, तुम्हाला छोटं बाळ सुद्धा आहे. तर मग या सगळ्या गोष्टी आणि तुमचा खेळ, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करतात? मी स्वतः मॅनेज करत नाही. जसं मी सांगितलं तुम्हाला, शूटिंगमध्ये एक टीम असते, तर पर्सनल लाईफमध्ये पण एक टीम असते ज्याला फॅमिली म्हणतात. लग्नाआधी माझे जे दादी जी आहे, पापा, चाचा, चाची, छोटे चाचा, छोटे चाची आणि आम्ही सगळं 5 भाऊ बहीण. तर असं एकमेकांना म्हणजे ते माझे जे असतात, जेवणापासून मला जेव्हा जायचं ते त्याची म्हणजे पण पूर्ण हेल्प करतात किंवा बुकिंग्स, एव्हरीथिंग. दे यूज टू लुक आफ्टर एव्हरीथिंग. आणि आता लग्नानंतर जे असतं ते खूप म्हणजे वेगळं असतात असं आपल्याला म्हटलं जातं. असे समज आहे की सगळं तसं नसतं. पण आय एम व्हेरी लकी की माझे सासरी खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहे. सपोर्टिव्ह, एव्हरीवन इज सपोर्टिव्ह. मम्मीजी जे आहे ते माझे बाळाची माझी स्वतःची काळजी ते घेतात. संजना, चल जेवण केलं का तू टाईमवर. आणि पापाजींचं पण आता असं होतं की संजना, तुला करायचं आहे ना तर चांगल्या प्रकारे कर. घरी आधी लक्ष ठेवून आणि तिथं आधी लक्ष ठेवून करायचं नाही. एक गोल फिक्स कर आणि त्यामध्ये म्हणजे तुझे स्ट्रगल कर आणि तू यशस्वी हो. यासोबत म्हणजे ते आपल्याला एक मेंटली एक थिंकिंग आहे आपल्याजवळ की करिअर संपून जातात एक फिमेल ॲथलीटचा लग्नानंतर. पण माझ्या सासरी त्यांनी कधी मला असं समजून नाही दिलं की नाही की आता तुझं करिअर संपलं किंवा आम्ही तुला सपोर्ट करणार नाही. म्हणजे जे बाळ आहे ते फक्त 6 महिन्याचं आहे तर त्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी ते सांगतात, आम्ही आहे ना, वी आर अ फॅमिली, तर आम्ही करून घेईल त्याचं. आणि जेव्हा पण मी बाहेर जाते, मॅचेससाठी असो किंवा फ्लाईट असो किंवा ट्रेनिंग किंवा आजचं इंटरव्ह्यू पण आहे, जेव्हा पण मी जाते मम्मीजी टिफिन घरून म्हणजे घेऊन जा, कारण बाहेरचं तू जेवण करत नाही. तर ते खूप म्हणजे लव्हिंग, केअरिंग मदर. मी तर असं म्हणते ती माझ्या हस्बंडची माझी स्वतःची आई असं वाटतं मला. आणि पूर्ण फॅमिली जे असतात, फॅमिलीचे सपोर्ट असलं तर तुम्ही करू शकतात. आणि एक प्रसंग आठवतोय मला की
आता नॅशनल्सचे पूर्वी माझं असं ठरवलं होतं की नाही मी नाही जाणार, ही स्किप करते. आमचे जियाजी म्हणजे माझ्या हस्बंडचे जे दीदी जियाजी होते ते आले होते घरी. ते बसले रात्री, दीदी जियाजी मी बसले होते आणि जियाजी विचारले मला, संजना काय नाही चालली तू? सांगते नाही जियाजी अभि हे बहुत. तर जियाजी म्हणत होते ठीक आहे आम्ही आहे ना इथं, आम्ही करून घेईल. आणि मी तयार नव्हते, पण जियाजीचं म्हणजे जे वर्ड्स होते ना की नाही मी फ्लाईट्स बघते तुझ्यासाठी. त्यांनी सर्च केलं पूर्ण फ्लाईट रामनगरपर्यंत कशी जायचं, काय करायचं. आणि मग दीदी वॉज लाईक की मी पण आहे ना इथं, तर काय काळजी घेते तू. आणि इतकी लव्हिंग, म्हणजे आय एम व्हेरी लकी. तर आनंद जियाजी आणि ममता दीदी दोघांनी मला एक रेडी केलं की नाही तुला जायचं आहे, तू खेळ, तू चांगली खेळते, हे चान्स प्रत्येकाला नाही भेटते, तुला भेटलं ना तर तू कर. एक सपोर्ट सिस्टीम असले की आपलं काम बरोबर चालू राहतं. ताई, आजच्या मुलांना आणि विशेषतः मुलींना शूटिंग क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? असं नाही असतं की नाही की आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश भेटतं, कधी कधी अपयश पण भेटतात. शूटिंगमध्ये पण तसं असतं, पण शूटिंगमध्ये तुम्हाला फोकस लेवल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल, तुमचं डिसिप्लिन जे असतं. आता म्हणजे आपण बसतात, आपल्या अवतीभवती खूप टेक्नॉलॉजीज आहे, तर आपण डायव्हर्ट होऊन जातात. पण जेव्हा तुम्ही ॲज अ शूटर येतात, खेळतात, तर तुमचं फोकस लेवल आणि तुमचं जे एक पेशन्स लेवल असतं ते खूप वाढून जातात. तर ते खूप म्हणजे मला वाटतं की इट इज इसेन्शियल आजच्या यूथला, बाळांना किंवा एव्हरीवन नीड्स दिस थिंग. तर सगळ्यांनी येऊन ट्राय केलं पाहिजे एकदा तरी. आणि जर त्यांना असं वाटलं की नाही हे दिस थिंग इज फॉर मी, तर त्यांनी करावं करिअर आपलं त्याच्यामध्ये. नक्कीच. ताई, तुमच्या यशामागे ज्यांचा सर्वात मोठा वाटा आहे अशा व्यक्तींना तुम्ही काय सांगाल? आणि पुढील काळात तुमची नवीन उद्दिष्ट किंवा स्वप्न नेमके काय आहेत? मला जालन्यामध्ये शूटिंग रेंज करायचं होतं, तर त्यासाठी माझं सुरू आहे. खूप दिवसापासून माझं असं आहे की यावर्षी करावं, नेक्स्ट मंथमध्ये करावं शूटिंग रेंजचं इनॉग्रेशन. पण काहीतरी कारणामुळे तो असं पोस्टपोन होत चाललं होतं. पण आता माझे उद्देश ते आहे की ते करायचं, इनॉग्रेट करायचं शूटिंग रेंज जालन्यामध्ये. आणि क्रॉसबोमध्ये इंडियामध्ये कोणीच आतापर्यंत मेडल घेतलं नाही, तर एक हिस्ट्री क्रिएट करायची की आणि आपण आपल्या कंट्रीसाठी पहिला मेडल घेऊन आले, ते माझं आता लक्ष आहे. वा, खूपच छान. ताई, आता जाता जाता जे मुलं आणि मुली आपला संवाद ऐकतायत ते पण काही खेळ खेळत असतील किंवा काही कुठल्याही कामात ते असतील, पण त्यांना समजा जर कधी अपयश आलं किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी झाला तर बऱ्याच जण डिप्रेशनमध्ये किंवा त्यांना नाही करावं वाटत ते गोष्ट. तर मग तशा लोकांना किंवा तशा मुलामुलींना तुम्ही नेमका काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल, जर मी शूटिंगमध्ये इंटरनॅशनल खेळू शकते, तर कोणी कुठलीही गोष्ट करू शकते हे मला असं वाटतंय. कारण की एवढी फॅसिलिटीज नव्हती त्यावेळी, पण तरीही मी ॲट द एज ऑफ लाईक अराउंड 1920मध्ये मी आपलं डेब्यू केलं शूटिंगमध्ये. तर आता तर एव्हरीवन इज व्हेरी टेक्नॉलॉजिकली इव्हॉल्व्ड, तर सगळं होऊ शकतं. असं काही गोष्ट नाही की जे नाही होऊ शकतात. तर फक्त असं कधी कधी काहीतरी अडचणी येतात, पण ती एक टाईम नंतर तुम्हाला वाटते की ती ॲज अ लेसन आले आहे. तर ते मेंटली प्रिपेअर होऊन स्ट्रगल्सला फेस करावं. नक्कीच ताई. मित्रांनो, लक्ष कितीही दूर असलं तरी मेहनत, शिस्त आणि सातत्य असेल तर ते गाठता नक्कीच येतं. हे आजच्या आपल्या पाहुण्यांनी सिद्ध करून दाखवलंय. जालना ते आंतरराष्ट्रीय स्पर्धा, रायफल शूटिंग पासून क्रॉसबो शूटिंग पर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास म्हणजे जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्टतेचा आदर्श आहे. साऊथ कोरियामध्ये सुवर्ण पदक, अबुधाबीमध्ये सुवर्ण पदक आणि राष्ट्रीय स्तरावर सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या सौ संजना संकेत लुनावत यांचे देवगिरी रेडिओच्या वतीने मनपूर्वक आभार. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अशीच नवनवीन शिखरं सर करत राहा आणि भारताचं नाव जगभर उज्ज्वल करत राहा, हीच सदिच्छा. थँक्यू. मी आरजे रसिका आणि तुम्ही ऐकत होतात क्रीडा जगत. आता पुन्हा भेटूया नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.